हॅलो, हाय, नमस्कार. मी वरद आणि आज आपण आहोत शशांक सरांसोबत. तर शशांक सर हे एक काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहेत आणि मेंटल हेल्थ प्रोफेशनल सुद्धा आहेत. तर सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की आजकाल लोकांना असं वाटतं की कुठेतरी त्यांच्या इमोशन्स मध्ये एक नमनेस आलेला आहे किंवा त्यांना जशा गोष्टी एक्सपिरियन्स व्हायच्या आधी तशा आता होत नाहीये. तर हे जे काही इमोशन्स जे काही त्यांच्या कोल्ड होत आहेत, तर कोल्ड इमोशन्स या कन्सेप्टचा अर्थ नक्की काय आहे किंवा काय वाटतं? बरोबर. एक खूप चांगलं टर्म युज केलेलं आहे, कोल्ड इमोशन्स. कोल्ड इमोशन्स म्हणजे कसं असतं की लाईक त्या गोष्टी त्यांना अफेक्ट होतात पण ते फील होत नाही. म्हणजे कसं आहे की आपल्याला हर्ट होतात गोष्टी आणि त्या हर्ट झाल्यानंतर आधी आपल्याला कसं की वाईट वाटायचं, सॅड फिलिंग असायची किंवा फिअरफुल थोडंफार वाटायचं. पण आता असं होतं ना की त्या सिच्युएशन त्यांना येतात पण त्यांना ते फीलच होत नाही. ते म्हणजे कोल्ड इमोशन्स. तर दुसरा प्रश्न असा आहे की मग ह्या कोल्ड इमोशन्स ओळखायच्या कशा किंवा त्याचे सिम्पटम्स काय असतील? सो जसं मी आता सांगितलं की काही ट्रॉमॅटिक इन्सिडेंट्स घडले असतील किंवा डिस्टर्बिंग इव्हेंट्स काही असतील आणि ते जर तुम्हाला हर्ट होत आहे, तुम्हाला अफेक्ट होत आहे तुमच्या डेली रुटीन वरती, पण तुम्हाला ते फीलच होत नाहीये. म्हणजे की एक फेज अशी येते की ज्यात मुलांना किंवा मुलींना काही ट्रॉमॅटिक इन्सिडेंट जेव्हा त्यांच्यासोबत ते एक्सपिरियन्स करतात त्यानंतरून त्यांना असं होतं की हा ठीक आहे, जाऊ दे, मला आता असा फरक पडत नाहीये. पण त्यांना ऍक्च्युअल मध्ये त्यांना आतून फील म्हणजे हर्ट होत आहे पण त्यांना ते फीलच होत नाहीये. तर ते आपण तसं जर होत असेल तर आपण त्यांना एक टर्म देऊ शकतो की त्यांना कोल्ड इमोशन्स हा एक एक्सपिरियन्स आहे. ओके. तर आता तुम्ही असं म्हणालात की त्यांच्या डेली लाईफ वरती इफेक्ट होतो, तर तो कशा प्रकारे होतो नक्की? तर जसं की लाईक त्यांना फ्रेश वाटत नाही, एनर्जेटिक फील नाही होत. त्यांना असं असतं की लाईक ठीक आहे, म्हणजे त्यांची थॉट प्रोसेस ना ही खूप वेगळ्या लेवलमध्ये निगेटिव्ह वे मध्ये जाते की ठीक आहे, आता ही सिच्युएशन आली, जाऊ दे यार, मला त्रास होतोय, ठीक आहे, काही हरकत नाही, मी डील करतो. आता याच्यापेक्षा वाईट काळ तर मी आधी बघून घेतलेला आहे, आता तर काय हे थोड्या छोट्या गोष्टी असतात तर त्याला मी उगाच त्याचं पाहू नको करायला. पण छोट्या गोष्टी त्यांना हर्ट होत आहे पण त्यांना असं होतं की ते एक्सपिरियन्स करताय पण त्यांना ते फीलच होत नाहीये. म्हणून मग आपण ते बघू शकतो की जर त्यांना समजा फॉर एक्झाम्पल फॅमिलीमध्ये काही इश्यूज असतील किंवा त्यांच्या करिअरमध्ये काहीतरी इश्यूज असतील, त्यांना त्रास होतोय पण ते काय करतात की जाऊ दे, लेट गो करतात, सोडून देतात. ते स्वतःच्या माइंडला ते डिस्ट्रॅक्ट करतात, एक सॉंग्स ऐकून किंवा मित्रांसोबत गप्पा मारून. आजकालचं एक नवीन ट्रेंड आलेलं आहे की लाईक स्मोकिंग, ड्रिंकिंग, या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की ते त्यांच्या इमोशन्सला ना कुठेतरी सप्रेस करतात. मग आता तुम्ही म्हणलात की स्मोकिंग आणि ड्रिंकिंग, सो या कोल्ड इमोशन्समुळे ह्या ऍडिक्शनचं प्रमाण वाढू शकतं का तुमच्या मते? भरपूर वाढायला की त्यांना हर्ट होत आहे पण त्यांना ऍक्च्युली ते अवेअर नाहीये की मला काही गोष्टी हर्ट होत आहे. आणि त्यामुळे काय होतं की त्यांना त्या ह्याच्यातनं कोप करण्यासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. ते स्वतःला आयसोलेट करून घेतात किंवा ते शेअरच करत नाही. आजकाल असं दिसून येतं की लाईक ते त्यांच्या डेली रुटीनला ते जसं उठायचं, त्यांच्या डेली टास्क जे असतील ते करणार आणि घरी आल्यानंतर त्यांच्या मूवीज वगैरे सोशल मीडियावरती असणार आणि त्यानंतर झोपून जाणार. पण ते जेव्हा स्वतःहून आयसोलेट करून घेतात स्वतःला आणि त्यांच्या इमोशन्सला ते कुठेतरी सप्रेस करतात, त्रास झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की लाईक मी जर स्मोक केलं तर त्यांनी थोडंसं मला रिलॅक्स वाटतं. ऍडिक्शन लाईक ड्रिंक केल्यानंतर त्यांना असं वाटतं की तो टाइम जो आहे त्या टाइम मध्ये मी खरंच खूप शांत होतो. ती एक निगेटिव्ह थिंकिंग आहे. त्यामुळे काय होतं की ऍडिक्शनचं प्रमाणही वाढलं आहे. तर सर, तुमच्या आधीच्या बोलण्यामध्ये असं आलं की काही आधीचे ट्रॉमॅटिक इन्सिडेंट्स कोल्ड इमोशन्स कडे आपल्याला नेतात. तर हे पास्ट एक्सपिरियन्सेस नक्की कशा प्रकारे अफेक्ट करतात आपल्याला? जसं की आपण बघतोच की लाईक पास्ट एक्सपिरियन्स मध्ये लाईक फॅमिली इश्यूज असतील, रिलेशनशिप इश्यूज असतील, करिअर प्रेशर असेल, पिअर प्रेशर असतील, असे वेगवेगळे काही ना काही इन्सिडेंट्स घडले असतील त्या मुलाच्या लाईफमध्ये. तर कुठेतरी ते जे हर्ट्स असतात, ते जे सॅड फिलिंग असतात, ते जे काही ड्रास्टिक चेंज होतो त्यांच्या ह्याच्यात, तर ते कुठेतरी ते वर्क करत नाही त्याच्यावरती. आपण त्याला म्हणतो की अनहील्ड इमोशन्स, त्याच्यावरती कधी त्यांनी काम केलेलं नाहीये. मग ते कुठेतरी आपण कॅरी फॉरवर्ड करून आपल्या प्रेझेंट मध्ये आणतो आणि त्यानंतर मग थोडीशी छोटीशी काही गोष्ट घडली
तर त्या आपले जे पास्ट इमोशन्स असतात ते कॉन्शियसली कुठेतरी प्रेझेंट मुवमेंटमध्ये येतात आणि त्यामुळे छोटीशी गोष्ट त्यांना खूप मोठी वाटते. ओके. माझा पुढचा प्रश्न असा आहे की कोल्ड इमोशन्स हे नक्की काय आहे? म्हणजे ऍटिट्यूड आहे, मॅच्युरिटी आहे, का सप्रेस्ड इमोशन्स आहेत? खरं बघितलं गेलं तर ते एस्केप फ्रॉम रियालिटी, ओके. की ते त्यांच्या रियालिटी पासून पळतात. हम्म. कारण त्या इमोशन्सला फील करण्यासाठी ना खूप करेज लागतं, त्यांना डील करण्यासाठी खरंच खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. पण ते जेव्हा कॉन्शियसली जेव्हा ते फील करतात, ते सॅड फिलिंग, फिअर जे फिलिंग्स असतात, इमोशन्स असतात, त्या इमोशन्सला जेव्हा ते फील करतात ना, त्यांना असं वाटतं की लाईक यातनं मी बाहेर कसं निघू. सो ते काहीतरी मित्रांना कॉल करणार, बाहेर जाणार, सॉंग्स ऐकणार, हे कुठेतरी ते स्वतःला डिस्ट्रॅक्ट करतात. पण त्याच्यावर ते काम करत नाही. आणि मग ते कसं असतं की डिस्ट्रॅक्शन हे थोड्या वेळेसाठी असतं, हे लॉंग टर्म साठी असतं का? नाही. मग परत नेक्स्ट डे किंवा त्याच्या नेक्स्ट डे परत छोटीशी काही गोष्ट घडते आणि मग त्यांना परत ते फिलिंग्स येतात. म्हणून ते आपण त्याला एक हे बोलू शकतो, एस्केप फ्रॉम रियालिटी. बरोबर. तर काही लोकांना असं वाटतं की हे जे नम्बनेस आलेलं आहे किंवा ही जी मॅच्युरिटी कोल्ड इमोशन्स मुळे आलेली आहे ती त्यांची स्ट्रेंथ आहे. तर मग तसं हे बरोबर आहे का हे चूक आहे? हे चुकीचंच आहे. कारण लोकांना असं वाटतं की लाईक मी माझ्या गोष्टी सप्रेस करतो, मी चेहऱ्यावर स्माइल ठेवून मी माझे कामं करतो, लोकांना कळत नाही की मला काय त्रास होत आहे आणि मी माझं डेली रुटीन जे काही ऍक्टिव्हिटीज असतात मी ते करतो. पण कुठेतरी ते सप्रेशनचं एक प्रमाण ना हळूहळू इतकं वाढून जातं की त्यांना सायकोलॉजिकल इश्यूज होतात. तर त्यामुळे लोकांना जरी असं एक मिसकन्सेप्शन आहे की मी खूप स्ट्रॉंग आहे, मी माझे प्रॉब्लेम्स मी एकटा डील करतोय किंवा एकटा फेस करायला लागलोय, पण कुठेतरी त्यांना एक मदतीची गरज असते. आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर असे कितीतरी लोक आहेत की ज्यांच्या आयुष्यात काही ना काही इश्यूज असतात, पण ते कधीच कोणाशी शेअर नाही करत. आणि त्यांना असं वाटतं की मी डील करतोय, मी स्ट्रॉंग आहे सगळ्या गोष्टी, आणि याच्या पुढे पण जर काही सिच्युएशन झाले तर मी एकटं केपेबल आहे मी हे सगळ्या सिच्युएशनला डील करण्यासाठी. पण एक असा टाइम येतो, एक अशी फेज येते की छोट्या छोट्या गोष्टी अफेक्ट होतात, पण ते रियालिटी कॉन्शियसली ते समोर आणत नाही. आणि मग ते सप्रेशनचं लेवल जेव्हा वाढतं तेव्हा मग त्यांना सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स होण्याचे चान्सेस भरपूर असतात. ओव्हर थिंकिंग म्हणा किंवा स्लीप प्रॉब्लेम असतील किंवा एन्झायटी असेल. तर मला पुढचा प्रश्न असा आहे की इमोशनल नमनेस आणि इमोशनल रेग्युलेशन ह्याच्यामधला बेसिक डिफरन्स काय? इमोशनल रेग्युलेशन म्हणजे आपल्याला त्या गोष्टी अफेक्ट होतात आणि आपण ती प्रोसेस होते. पण इमोशनल नमनेस मध्ये ना ती प्रोसेसच होते. आपल्याला अफेक्ट होत आहे पण ते प्रोसेसच करू शकत, म्हणजे आपल्याला इमोशन्स फीलच होत नाही, पण अफेक्ट होत आहे. ते डिफरन्स आहे. ओके. म्हणजे ज्या लोकांचे इमोशन्स असे कोल्ड झालेले आहेत किंवा ते असे नम्ब झालेले आहेत, तर ती लोक काही अंशी त्यांच्या सोशल लाईफ पासून थोडेसे डिटॅच होतात. तर ही डिटॅचमेंट चांगली की वाईट? वाईट. कारण कसं असतं की डिटॅच झाल्यानंतर तो एक व्यक्ती असा असतो की त्याच्या लाईफ मध्ये तो कितीतरी गोष्टी सप्रेस करतो, छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टी, अशा खूप काही गोष्टी सप्रेस करतो. आणि काय होतं की ती एक स्प्रिंग आहे, ती स्प्रिंग जेव्हा असं बाहेर निघते डबल स्पीडने ते जेव्हा येतात, लाईक इमोशन्स जेव्हा बाहेर येतात तेव्हा त्यांना कळत नाही की नक्की मला माझ्यासोबत काय होत आहे. मग अशा वेळेस मग त्यांना मेडिकेशनची गरज पडते. त्यामुळे मग जितकं तुम्ही याच्यावरती काम करू शकता तितकं करायला पाहिजे. तुम्ही आता म्हणलात की काम केलं पाहिजे, तो प्रश्न माझा त्याच्याशीच रिलेटेड आहे की नक्की कोप कसं करायचं या हे जे काही इमोशनल नमनेस आलेले आहे किंवा या इमोशन्स मध्ये थोडासा कोल्डनेस आलेला आहे, तर नक्की काय गोष्टी आपल्याला हेल्प करू शकतात? सो पहिली गोष्ट म्हणजे अवेअरनेस, म्हणजे तुम्ही थोडंसं फोकस करा तुमच्या इमोशन्स वरती. तुम्ही जे काही गोष्टी तुम्ही सप्रेस करताय त्या गोष्टी सप्रेस करू नका, ते कुठेतरी एक्सप्रेस करा. जसं कोणाशी तरी बोला, तुमच्या पॅरेंट्स सोबत बोला किंवा तुमच्या फ्रेंड्स सोबत बोला, किंवा जर तुम्हाला असं वाटतं की ते मला समजून घेऊ नाही शकत, मग अशा वेळेस जर्नलिंग आहे ऑप्शन, जर्नलिंग करा. पण काय होतं की कधी कधी ना आपलं एक ह्युमन नेचर आहे, आपल्याला कोणतरी हवा असतो की जो आपला ऐकेल. बरोबर. तर असे बघितलं गेलं तर बाहेरच्या जगात की नाहीये कोणी
जे आपल्याला समजून घेईल, आपल्या सगळ्या गोष्टी ऐकेल. त्यामुळे ते काय करतात की ते सप्रेस करतात. म्हणून काउन्सिलर, सायकोलॉजिस्ट किंवा थेरपिस्ट हे असे व्यक्ती आहेत की जे तुमचं सगळं ऐकून घेतं, समजून घेतं, तुम्हाला जे काही तुम्हाला फिलिंग्स येत आहे तुम्हाला त्याच्यावरती ते काम करण्यासाठी मदत करतं. येस. सो सर, थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला या कोल्ड इमोशन्स आणि या कन्सेप्टवरती थोडंसं गाईड केलं. तर तुम्हाला काही त्याच्यावरती लास्ट मेसेज किंवा बोलायचं असेल तर? मला लोकांना एवढंच सांगायचं आहे की लाईक जर तुम्हाला असं काही गोष्टी फील होत असेल आणि तुम्ही एकट्यामध्ये जर फाईट करत असाल आणि तुम्हाला जर ह्या कोल्ड इमोशन्स एका याच्यात सिच्युएशनमध्ये या एका लूपमध्ये जर तुम्ही अडकलेले असतील तर मी एवढंच एक रिक्वेस्ट करेल की तुम्ही कोणाशी तरी ते शेअर करा, तुमचे इमोशन्स आहेत ते एक्सप्रेस करा. आणि जर कोणी नसेल तर आम्ही आहोतच. थँक्यू.